नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे आप्पे। चला तर मग सुरुवात करूया। आप्पे तयार करण्यासाठी आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे। आता आपल्याला या भाज्या त्यात टाकायच्या आहेत। त्यासाठी आपण बारीक चॉप केलेला टोमॅटो, बारीक चॉप केलेला कांदा आणि कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। हळद टाकायचं आहे। एक चमचा धना पावडर टाकून घेऊ। काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे 1 चमचा। आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आहे। एक मूठ आपण बारीक चॉप केलेला पालक टाकून घ्यायचंय। आता 1 वाटी आपण दही यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेऊया। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये एक व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे। याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊया। आता याच्यामध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा टाकून घेऊया। ते हलवून घेऊया। याच्याने आप्यांना जाळी व्यवस्थित पडेल। आपण आप्पे तयार करायला घेऊ। आप्पे पात्रामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया। व्यवस्थित ग्रीस करून घेऊ ते। आता आपण याच्यामध्ये बॅटर टाकून घेऊया। आपण हे मिश्रण आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचंय। आता आपण हे झाकून ठेवूया। मीडियम गॅसवर आपण हे 5 मिनिटं असंच। आता आपण ही साइड पलटी मारून घेऊ। दुसरी बाजू आपण शेकून घेऊया। असे सगळे आपण आप्पे पलटी मारून घ्यायचे। आपले आप्पे तयार होत आहेत तोपर्यंत आपण एक चटणी तयार करू। त्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आता याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता आपण चटणी तयार झालेली आहे एका बाउल मध्ये काढून घेऊया। त्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे। झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे।
जिरा टाकायचा आहे, कढीपत्ता टाकून घेऊ, थोडीशी कोथिंबीर टाकून आपण या चटणीला फोडणी देऊन घ्यायची आहे. आपली चटणी तयार आहे. आता आपण याला पलटी मारून घेऊया. एकदम आल्लाद हे निघून जातात. आप्पे एकदम जाळीदार झालेले आहेत आपले. आता आप्पे पलटी झालेले आहेत. आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आपण आणि 2 मिनिटं दुसरी साइड याची होऊ द्यायची. तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.